नमस्कार, मी इंदिरा तेंडुलकर. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हे, घर सोडणं होतं. राज ठाकरेंचं भाषण ऐकताना रश्मी ठाकरे भाऊ. ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांचं 181 या क्रमांकावर कॉल करून मदत घेण्याचं आवाहन. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना राजकारणात माणसांचा बाजार पाहून शिसारी येते, राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत. सीईटीसाठी सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी पुण्यातून तर सर्वात कमी सिंधुदुर्गात. रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा अजब गजब पॅटर्न. पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक नको, निर्णयाच्या फेरविचाराची शिक्षक परिषदेची मागणी. अखेर विकास गोगावले पोलिसांना शरण, 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवाना. कृष्णा गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या जलाशयांवर तरंगते सौर प्रकल्प. मुंबई महानगरपालिकेतील गटनेता नियुक्तीवरून नाराजीचं सूर. वायू प्रदूषणावरून संताप, मुंबई नवी मुंबई आयुक्तांचे वेतन रोखण्याचा न्यायालयाचा इशारा. शासकीय नियमांचं उल्लंघन करून मतमोजणी केंद्राजवळील जाळीजवळ जाऊन सुरक्षा नियमांना बाधा पोहोचवल्यामुळे रुपाली पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू. रिक्षा चालकाने प्रवासी तरुणाला धमकावून लुटले, बंड गार्डन मेट्रो स्थानक परिसरातील घटना. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद गटात रस्सीखेच, प्रमुख पक्षांकडून सक्षम उमेदवार निवडून आणण्यावर भर. महाराष्ट्र सदन बांधकाम आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने केले दोषमुक्त. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूजमध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.